नमस्कार. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला लेसन नंबर 13 आहे. सो असे 50 लेसन्स होणार आहेत, तर तुम्हाला एक 350 ते 400 पेजेसची नोटबुक बनवून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट त्यामध्ये नोट डाऊन करून ठेवू शकाल आणि सेंटेन्सची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून ठेवू शकाल. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे दिस वॉज, म्हणजेच हे होते. आता लेसन नंबर 8 आणि 9 मध्ये पण दिस वॉज झालेलं, पण आपण काय शिकतोय माय, हिज, हर, त्यातलाच हा पुढचा पार्ट आहे. म्हणजे लेसन नंबर 12 मध्ये शिकवलंय माय, हिज, हर, अवर, देअर. सो ते बोलताना पास्ट मध्ये कसं यूज करायचं, हा तो पुढचा टॉपिक आहे. हा भूतकाळात आपल्या जवळ असलेल्या एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाबद्दल सांगण्यासाठी दिस वॉजचा उपयोग केला जातो. आणि दॅट वॉज म्हणजेच ते होते. भूतकाळात आपल्यापासून दूर असलेला व्यक्ती, बघा दॅटचा अर्थ आहे दूर असलेल्या एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाबद्दल सांगण्यासाठी केला जातो. सो हे लक्षात ठेवा. दिस म्हणजे जवळ, दॅट म्हणजे दूर आणि वॉज म्हणजेच होता, होती, होते, भूतकाळ. सो क्वेश्चन सेंटेन्स घेऊया. दिस वॉज माय बुक. माय बुक म्हणजेच माझे, हे माझे पुस्तक होते. वॉज दिस माय बुक, हे माझे पुस्तक होते का? सो क्वेश्चन करताना आपला नेहमीच सिंपल नियम, दिस जाणार मागे, वॉज येणार पुढे. वॉज दिस माय बुक, हे माझे पुस्तक होते का? पुढचे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स करताना दिस वॉज माय बुक, हे माझे पुस्तक होते. आणि दिस वॉज नॉट माय बुक, म्हणजेच निगेटिव्ह करताना नॉट लावायचं. दिस वॉज नॉट माय बुक, हे माझे पुस्तक नव्हते. सो आपण आता हे सगळे बघा मायचे सेंटेन्स आहेत. पास्ट मध्ये माझी बॅग होती हे सांगण्यासाठी, हे दर्शवण्यासाठी हा दिस वॉजचा मी लेसन इथे ऍड केलेला आहे. सो दिस वॉज माय बुक, हे माझे पुस्तक होते. वॉज दिस माय बुक, हे माझे पुस्तक होते का? दिस वॉज माय पेन, हे पेन माझे होते, हा पेन माझा होता. वॉज दिस माय पेन, हे पेन माझे होते का? दिस वॉज माय बॅग, ही माझी बॅग होती. वॉज दिस माय बॅग, ही माझी बॅग होती का? तर पुढे निगेटिव्ह बघूया. पॉझिटिव्ह, दिस वॉज माय बुक, हे माझे पुस्तक होते. दिस वॉज नॉट माय बुक, हे माझे पुस्तक नव्हते. बघा माय बुक आणि निगेटिव्ह होतं म्हणून नॉट लागले. दिस वॉज माय पेन, हे माझे पेन होते. दिस वॉज नॉट माय पेन, हे माझे पेन नव्हते. दिस वॉज माय बॅग, ही माझी बॅग होती. दिस वॉज नॉट माय बॅग, ही माझी बॅग नव्हती. दिस वॉज हिज बुक, बघा हे हिजचं सेंटेन्स आहेत. हे सारखे सारखे मी तुम्हाला सेंटेन्सेस का देते एवढे, हिज ते बोलता आलं पाहिजे. हिज, हर, हिज बुक, हिज पेन, हिज बॅग. कारण का शब्द जरा नवीन असला ना की आपल्याला बोलायला पण थोडंसं वेगळं वाटतं. सो हे प्रॅक्टिस करण्यासाठी एवढे सेंटेन्स दिलेले आहेत. सो हे खालचे सेंटेन्स तुम्ही वाचत जा. डेली प्रॅक्टिस करायची, पाठ नाही करायची, नुसतं वाचत जायचं. ते ऑटोमॅटिकली आपल्या प्रॅक्टिस होऊन जातात. दिस वॉज हिज बुक, हे त्याचे पुस्तक होते. वॉज दिस हिज बुक, हे त्याचे पुस्तक होते का? दिस वॉज हिज पेन, हे त्याचे पेन होते. वॉज दिस हिज पेन, हे त्याचे पेन होते का? दिस वॉज हिज बॅग, ही त्याची बॅग होती. वॉज दिस हिज बॅग, ही त्याची बॅग होती का? नेक्स्ट आहे निगेटिव्ह. दिस वॉज हिज बुक, हे त्याचे पुस्तक होते. निगेटिव्ह करताना दिस वॉज नॉट हिज बुक, हे त्याचे पुस्तक नव्हते का? दिस वॉज हिज पेन, हे त्याचे पेन होते. दिस वॉज नॉट हिज पेन, हे त्याचे पेन नव्हते. दिस वॉज हिज बॅग, ही त्याची बॅग होती. दिस वॉज नॉट हिज बॅग, ही त्याची बॅग नव्हती. सो माय आणि हिज करताना बुक, पेन, बॅग, पेन्सिल या ज्या वस्तू आहेत त्या मी सेम ठेवल्यात, जेणेकरून सेंटेन्स लिहिताना प्रॅक्टिस होऊन जाईल आणि त्याचे स्पेलिंग्स पण होतील ऑटोमॅटिकली. आता शीचं करताना चेंज केलं. दिस वॉज हर बुक, बघा हर, हर म्हणजे तिचा, हा तिचा ड्रेस होता. वॉज दिस हर बुक, हा तिचा ड्रेस होता का? दिस वॉज हर बॉटल, ही तिची बॉटल होती. वॉज दिस हर बॉटल, ही तिची बॉटल होती का? दिस वॉज हर की, ही तिची किल्ली किंवा चावी होती. वॉज दिस हर की, ही तिची चावी होती का? दिस वॉज हर ड्रेस,
हा तिचा ड्रेस होता. दिस वॉज नॉट हर ड्रेस. हा तिचा ड्रेस नव्हता. दिस वॉज हर बॉटल. ही तिची बॉटल होती. दिस वॉज नॉट हर बॉटल. ही तिची बॉटल नव्हती. दिस वॉज हर की. ही तिची किल्ली होती. दिस वॉज नॉट हर की. ही तिची किल्ली नव्हती. आता युअरचे सेंटेन्सेस. दिस वॉज युअर बुक. हे युअर म्हणजे तुमचे. हे तुमचे पुस्तक होते. वॉज दिस युअर बुक. हे तुमचे पुस्तक होते का? दिस वॉज युअर पेन. हे तुमचे पेन होते. तुमचे किंवा तुझा. दिस वॉज युअर. तुझा पण बोलू शकतो. दिस वॉज युअर पेन. हा तुझा पेन होता. वॉज दिस युअर पेन. हे तुमचे पेन होते का किंवा हा तुझा पेन होता का? दिस वॉज युअर बॅग. ही तुझी बॅग होती. वॉज दिस युअर बॅग. ही तुमची किंवा ही तुझी बॅग होती का? सो तुमची आणि तुझीसाठी युअरच यूज करतात इंग्लिशमध्ये. निगेटिव्ह. दिस वॉज युअर बुक. दिस वॉज नॉट युअर बुक. हे तुमचे पुस्तक नव्हते. दिस वॉज युअर पेन. दिस वॉज नॉट युअर पेन. हे तुमचे पेन नव्हते. दिस वॉज युअर बॅग. ही तुमची बॅग होती. दिस वॉज नॉट युअर बॅग. ही तुमची बॅग नव्हती. आता आवर. आवर म्हणजे आमचे. सो दिस वॉज आवर गार्डन. ही आमची बाग होती. क्वेश्चन करताना वॉज दिस अवर गार्डन. ही आमची बाग होती का? दिस वॉज अवर ऑफिस. हे आमचे कार्यालय होते. वॉज दिस अवर ऑफिस. हे आमचे कार्यालय होते का? दिस वॉज अवर विलेज. हे आमचे गाव होते. वॉज दिस अवर विलेज. हे आमचे गाव होते का? दिस वॉज अवर गार्डन. ही आमची बॅग होती. दिस वॉज नॉट अवर गार्डन. ही आमची बॅग नव्हती. दिस वॉज अवर ऑफिस. हे आमचे कार्यालय होते. दिस वॉज नॉट अवर ऑफिस. हे आमचे कार्यालय नव्हते. दिस वॉज अवर विलेज. हे आमचे गाव होते. दिस वॉज नॉट अवर विलेज. हे आमचे गाव नव्हते. दिस वॉज देअर क्लासरूम. हा त्यांचा वर्ग होता. वॉज दिस देअर क्लासरूम. हा त्यांचा वर्ग होता का? दिस वॉज देअर गार्डन. ही त्यांची बाग होती. वॉज दिस देअर गार्डन. ही त्यांची बाग होती का? दिस वॉज देअर ऑफिस. हे त्यांचे कार्यालय होते. वॉज दिस देअर ऑफिस. हे त्यांचे कार्यालय होते का? सो इथे देअर आहे. देअर म्हणजेच त्यांचा किंवा त्यांची किंवा त्यांचे. सो मराठीत तीन असतात. त्यांचा, त्यांची, त्यांच्या. इंग्लिशमध्ये त्यांचा, त्यांची, त्यांचीला आपण देअरच यूज करतो. दिस वॉज देअर क्लासरूम. हा त्यांचा वर्ग होता. दिस वॉज नॉट देअर क्लासरूम. हा त्यांचा वर्ग नव्हता. दिस वॉज देअर गार्डन. ही त्यांची बाग होती. दिस वॉज नॉट देअर गार्डन. ही त्यांची बाग नव्हती. दिस वॉज देअर ऑफिस. हे त्यांचे कार्यालय होते. दिस वॉज नॉट देअर ऑफिस. हे त्यांचे कार्यालय नव्हते. चला कन्व्हर्सेशन बघूया. राहुल आणि स्नेहा. राहुल म्हणतो वॉज दिस अवर गार्डन. हे आपलं गार्डन होते का? बघा वॉज दिस होते का? स्नेहा म्हणते येस दिस वॉज अवर गार्डन. हे आपलं गार्डन होतं. मग राहुल विचारतो वर द फ्लॉवर्स ब्युटिफुल. फुलं सुंदर होती का? स्नेहा म्हणते येस दे वर. हो ते होते. अमित आणि प्रिया म्हणतात. अमित म्हणतो वॉज दिस अवर ऑफिस. हे आपलं ऑफिस होतं का? प्रिया म्हणते नो दिस वॉज नॉट अवर ऑफिस. हे आपलं ऑफिस नव्हतं. अमित म्हणतो वॉज दॅट अवर ऑफिस. ते आपलं ऑफिस होते का? बघा दॅट वापरलंय ते. प्रिया म्हणते येस दॅट वॉज अवर ऑफिस. हो ते आपलं ऑफिस होतं. अर्जुन आणि नेहा. अर्जुन म्हणतो वॉज दिस अवर ऑफिस विलेज. वॉज दिस अवर विलेज. हे आपलं गाव होतं का? येस दिस वॉज अवर विलेज. हे आपलं गाव होतं. अर्जुन म्हणतो वॉज द मार्केट नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळ. येस इट वॉज. हो होते. वॉज दिस अवर बस. ही आपली बस होती का? नो दिस वॉज नॉट अवर बस. ही आपली बस नव्हती. वॉज दॅट अवर बस. ती आपली बस होती का? येस दॅट वॉज अवर बस. हो ती आपली बस होती.
सो हे पुढचे तुम्ही स्वतःचे स्वतः रेफर करायचे आहेत व्हिडिओ पॉज करून, जेणेकरून तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग स्वतःचं स्वतः वाढेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विंडो क्लोज केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.